भिवंडीमधून 18.90 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई बघायला मिळते। भिवंडीतील शांतीनगरमधून 3 जणांना या संदर्भात अटक सुद्धा केलेली आहे। मोनिश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। मोनिश, भिवंडीमध्ये मोठी कारवाई बघायला मिळते। 18.90 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत। अमित, नक्कीच पुण्यापासून सूत्र झालेल्या या कारवाईमध्ये आता भिवंडीमध्ये सुद्धा ही कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीतील शांतीनगर या ठिकाणी 3 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। 18,90,000 अंमली पदार्थ या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे। खंडणी विरोधी पथक असेल किंवा ठाणे गुन्हे शाखा असेल यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे। अमित, निश्चित धन्यवाद मोनिश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भिवंडीमधून 18.90 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। मोठी कारवाई या ठिकाणी बघायला मिळते। भिवंडी थाना में शांतिनगर पुलिस स्टेशन के हद्दी में एक जगह एक आरोपी चरस बेचने के लिए आ रहा है। उसके हिसाब से एंटी एक्सटॉर्शन सेल के सीनियर पे मालोजी शिंदे साहब, पीआई क्राइम वंदना पाटिल मैम और ईपीआई गोरे, ईपीआई तरमाड़े और उनकी पूरी टीम ने वहाँ पे ट्रैप आयोजित किया। उसमें एक आरोपी पकड़ा गया, अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापति। उसके पास से 1 किलो 720 ग्राम का चरस हमने हस्तगत किया और उसकी लगभग 17 लाख कीमत थी। ऐसे कुल मिला के 1 किलो 890 ग्राम का चरस यहाँ पे बरामद किया गया, जिसकी कीमत लगभग 18,90,000।